नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सकाळी सकाळी जसं बघितलं दूध उतू गेलं, कारण की मुलांकडे माझं लक्ष होतं आणि सकाळी उठल्यावर खूप टाइमपास करतात आणि मग मला घरातली कामं करायला ही खूप त्रास देतात। त्यामुळे त्यांना सकाळी एक्सरसाइज म्हणून छान अशी सायकल चालवायला लावली आहे। तोपर्यंत घरातलं थोडंसं क्लिनिंग करते आणि त्यानंतर मग त्यांचं स्कूल आहे, टिफिन, नाश्ता वगैरे या सगळ्या गोष्टी होतील। आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करेलच, सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा। मुलांचं ना सायकल त्यांना खेळायला लावण्यामागचं मी खरं कारण असं आहे की मुलं सायकल खेळायलाच नाही म्हणताय। सध्या तरी इतके वेगवेगळे गेम आहेत ना, त्यामुळे ते गेम खेळत बसतात आणि त्यामुळे सायकलचा उपयोगच नाही असं झालंय। म्हणून मग त्यांना बळजबरी मी ओरडले आणि सकाळी सकाळी सायकल चालवायला लावली। आता शिवांशचं असं आहे की दादा जे करेल तेच आम्हाला करायचं असतं, म्हणून मग अनुला मी म्हटलं की तू सायकल चालव, म्हणजे तुझ्यामुळे तो सायकल चालवेल। आणि हो, यांचा आंघोळ नाश्ता सगळं काही बाकी होतं, फक्त यांना मी बाहेर काढलं। जोपर्यंत हे सायकल चालवत आहे तोपर्यंत माझं अंथरूण उचलण्यापासून तर घरातली सकाळची झाडझूड सगळ्या गोष्टी ज्या असतात, मुलं बाहेर गेली की मग या पटापट होतात। नाहीतर एक गोधडी उचलली की दुसरीकडे लोळतात आणि ते उचलण्यातच बराच वेळ जातो। या अशा बऱ्याच गोष्टी होतात। चला, आता फायनली दोघांच्या आंघोळी झाल्या आहेत आणि मी नाश्ता बनवते। तर दरवेळेस आहे ना, मी आमचं संडेला किंवा सॅटर्डेला इडली किंवा अशा काही गोष्टी असतात, पण यावेळेस मी संडेला संध्याकाळी हे पीठ बनवलं होतं आणि म्हटलं सोमवारी अनुचं टिफिनला पण देते। आणि यावेळेस ना इडली डोसा वगैरे असं काहीही न बनवता इथे मी जी काही लोणी डोसा असतो किंवा लोणी स्पंज डोसा, जो एकदम जाडमध्ये असतो, भरपूर असं लोणी टाकलेलं असतं, अशा पद्धतीचं बनवायचं होतं। तर माझ्याकडे इथे ना ओलं खोबरं नव्हतं, म्हणजेच ओलं नारळ। सो म्हटलं चला जे काही म्हणजे सेम तीच प्रोसेस जशी आपण ओल्या नारळाची चटणी बनवतो, फक्त इथे सुकं खोबरं घेतलं आहे, तरी पण चटणी खूप छान झालेली होती। आणि त्यानंतर मिक्सरला बारीक केलं, पण थोडीशी नंतर वरतून मी असा तडका दिला आहे ज्यामध्ये मी हळद पण घातली आणि खरंच खूप भारी चटणी झालेली होती। त्यामुळेच अनुने टिफिनला देखील नेली आणि चटणी करून घेते नाश्त्यासाठी। तर आम्ही इथे लोणी स्पंज डोसा आणि चटणीच खाणार होतो आणि अनुला टिफिनलाही तेच देणार होते। आणि त्यानंतर मग जेवण वगैरे अशा बऱ्याच गोष्टी। आणि शिवांशचं स्कूल आहे ना उद्या, म्हणजे मंडेपासून जे आहेत ते सकाळी 7 वाजेला होणार आहे। आजचा असा पहिला दिवस होता की असा सगळा नाश्ता वगैरे बनणार होता, त्याचं सोडवणं, या सगळ्या गोष्टी आजच होत्या। नंतर तर तो सोमवारपासून सकाळी सकाळीच जाणार होता आणि त्यानंतर अनुची ही एक्झाम चालू होणार आहे, त्यामुळे तोही सकाळी जाणार आहे। मग सकाळचा आमचा नाश्ता स्किप होणार आणि मग डायरेक्ट घरी मुलं 11 वाजता आले की जेवण असेल, असं पुढचं रुटीन आहे। फक्त एवढा जे आठवडा आहे ना, तेवढ्या आठवड्यामध्ये अनुचं दुपारचं स्कूल असणार आहे। सो बघा, मस्त असा जाळीदार स्पंजी असा डोसा झाला आहे। आणि कालच्या व्हिडिओत जर तुम्ही बघितलं असेल, मी तूप बनवलं होतं आणि त्यातूनच बटर काढून ठेवलं, त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट टाकलं आणि एवढं भारी घरचं होममेड बटर झालं होतं। आता सकाळची वेळ आहे त्यामुळे बाजूला दूध तापवून ठेवलेलं होतं आणि मस्त असा आता हा डोसा आम्ही एन्जॉय करतो। पटापट मुलांना नाश्ता देते आणि चला, सध्या ना मुलांची एक्झाम येणार आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर आपली पण परीक्षा आहे, म्हणून असं काहीसं थोडंसं आता सध्या हे करते। नंतर मग आपलं नॉर्मल भाजी चपातीच करणार आहे, कारण की तितकासा वेळ मिळणार नाही। सो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ बघत राहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब देखील करा। कमेंट करून नक्की सांगा लोणी स्पंज डोसा कसा झाला आणि खरं सांगू ना, खूप छान झाला होता। नेहमी ते डोसा, इडली किंवा उत्तप्पा या सगळ्या गोष्टी आमच्याकडे जास्त असतात। तुम्हाला असंही वाटत असेल की नेहमी नेहमी तू तेच का बनवते, तर आमच्याकडे जे आवडतं तेच बनवणार, जे आवडत नाही ते बनवून उपयोग नाही आहे, म्हणून। सो चला, आता अनुला नाश्ता करायला दिलाय।
सकाळी मी लवकर उठलेली असते आणि सकाळी फक्त चहा घेतलेला असतो. सो मला ना 10 वाजेपर्यंत इतकी जास्त भूक लागून जाते. पण असं असतं की जोपर्यंत दोघांचं आवरत नाही आणि नाश्ता बनवत नाही तोपर्यंत मीही काही खात नाही. सो आता दोघांनाही मी ते नाश्ता दिला आणि मग आता मी माझा नाश्ता करायला घेते. आणि तुम्ही प्रत्येकजण म्हणजे किंवा कोणतीही लेडीज असो, ती स्वतःसाठीचा हा डोसा असो किंवा उत्तप्पा असं काहीही असलं तर ते किचनमध्येच उभं राहून खाते, कारण की तिलाही गरम गरम खावंसं वाटतं. चला आता इकडे ना शिवांशचं असं चाललं होतं एका सारखं कट करणं, आणि तो सुरी मागत होता, त्यामुळे मी त्याला सुरी न देता असा तिच्यावर दिला आणि तो मस्त त्याचं खाऊन झालं. त्याला स्कूलमध्ये सोडवलं आणि आता इथे अनुचा स्टडी घेते. मी जसं मगाशीच बोलले की एक्झाम नक्की कुणाची आहे, आपली की मुलांची, हेच कळत नाही. कारण की मुलांबरोबर आपली ही परीक्षाच असते. कारण की त्यांचा जे स्टडी असतो तो आपण त्यांच्याकडनं रिव्हिजन करून घेण्यापासून तर प्रत्येक गोष्ट त्यांना एक्सप्लेन करण्यापासून या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आणि त्यांना सतत म्हणावं लागतं की हे असं कर, ते तसं कर, आता हा वेळ असा आहे, यावेळेस हे कर, ते कर, असं सगळं जे काही असतं ते करावं लागतं. त्यामुळे आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त स्ट्रेस आपल्याला असतो. लास्ट टाईम ना माझ्या मुलाचा 2nd नंबर आलेला होता आणि बघूया, आणि म्हणून मग असं असतं ना की आपल्याला अपेक्षा असते की यावेळेस किमान तो नंबर तरी टिकून राहावा किंवा त्यापेक्षा आणखी चांगली त्याने छान एक्झाममध्ये हे करावं, म्हणून आपली सगळी जी काही मेहनत आहे ना ती चाललेली असते. चला त्यानंतर तोही स्कूलला गेला आणि आता सगळ्यात भारी गोष्ट जी काही आहेत ना ती म्हणजे हे होतं पनीर बनवलेलं पाणी. आता जे काही मी पनीर बनवलेलं होतं ना त्याचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट प्रोटीन असतं. जे कोणी जिमला जाणारे लोक असतात ना ते हे प्रोटीन म्हणून हे पाणी पण घेत असतात. पण आपण काय करतो ते आता माझ्याकडे ना आठवड्यातून 2 ते 3 वेळा पनीर बनवतो आणि त्यासाठी आम्ही एक्स्ट्रा दूध पण घेत असतो. सो जेव्हा पनीर बनवते ना तर त्या पनीरचं जे पाणी निघाले ते मी भाज्यांमध्ये वापरत असते, पीठ मळण्यासाठी वापरत असते. सो अशा पद्धतीने आपण डायरेक्ट पिऊ शकत नसेल तर अशा पद्धतीने वापरा की जेणेकरून त्यातलं प्रोटीन आपल्या शरीराला मिळेल. सो अशा काही गोष्टी आहेत ना त्या आपल्याला माहिती नसतात आणि त्यामुळे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी अशा आपण वाया घालवतो. सो चला बघा, एक तर पाणी कोमट होतं त्यामुळे कोमट पिठाने तर पाण्याने पीठ मळलं ना तर पोळ्या मऊच येतात. आणि शिवांशला मी तेच बोलत होते की आज आपण मस्त अशी प्रोटीनची पोळी खाणार आहोत, कारण की प्रोटीनचं पाणी यामध्ये टाकून पीठ मळलं होतं आणि पोळ्याही खूप मस्त अशा झालेल्या होत्या. सो तुम्हाला हे माहिती होतं का नक्की मला सांगा, आणि माहिती असेल तर नक्की तुम्हीही ट्राय करत राहा. आणि आम्हाला मस्त असे हे द्राक्ष आले होते. आमच्या शेजारी व्यापारी राहतात आणि प्रत्येक वर्षी ते आम्हाला भरभरून अशी मस्त अशी द्राक्ष देत असतात, जी की खूप चांगली क्वालिटीची असतात. आणि बघू शकता त्याचा घडही खूप मोठा आहे. सध्या सीझन आहे आणि त्यामुळे ना प्रत्येकाच्याच घरी द्राक्ष, टरबूज अशा सगळ्याच गोष्टी असतात. आणि उन्हाळ्यामध्ये फ्रूट्स खाण्याची मजा ही काही वेगळीच असते. चला आजचा छोटासा व्लॉग आवडला असेल